नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, बातमी आहे ब्रेकिंग न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणती खुश खबर देण्यात येत आहे? खुश खबर संदर्भात कर्मचाऱ्यांचा कोणता फायदा होणार आहे, यावरील सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा। चला तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही बातमी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांनाही शेअर करा व लाईक करायला विसरू नका। चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। 1 ऑगस्ट 2025 या तारखेपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी येणार आहे। वर्षानुवर्ष प्रतीक्षा केलेल्या जुन्या पेन्शन योजनेचे परत आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे। ही एक केवळ आर्थिक सुरक्षेची प्रतीक नाही, तर सरकारी कर्मचाऱ्यास भविष्यात स्थिरता देखील प्रदान करते। या योजनेच्या पुन्हा परिचयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि सकारात्मक परतली आहे। जुन्या पेन्शन योजनेचे परतावे। जुनी पेन्शन योजनेचे परतावे सरकारी कर्मचाऱ्यांना बरेच फायदे मिळण्याची अपेक्षा आहे। या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेदरम्यान त्यांच्या योगदानाच्या आधारे पेन्शन मिळते। सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना ही योजना आर्थिक सुरक्षा प्रदान करते, ज्यामुळे त्यांना कोणतीही चिंता न करता जीवनमान आनंदी मिळू शकते। या व्यतिरिक्त ही योजना कर्मचाऱ्यांना मानसिक सुरक्षा देखील प्रदान करते, जेणेकरून नोकरीच्या दरम्यान अधिक आत्मविश्वासाने कार्य करू शकतील। जुन्या पेन्शन योजनेचे फायदे। आर्थिक सुरक्षा। सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचे स्रोत, जीवन लांब पेन्शन, आयुष्यभर पेन्शन मिळण्याची हमी। वैद्यकीय फायदे। वैद्यकीय गरजेसाठी अतिरिक्त सहाय्य। जुन्या पेन्शन योजनेचा पुनर्विचार सरकारी कर्मचाऱ्यांचे समर्थन आणि आर्थिक स्थिरतेच्या दिशेने एक चरण ठरते। भविष्यात योजनेमध्ये सुधारणा होतात। कर्मचारी प्रतिक्रिया। आनंदाची लाट। कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता, सुरक्षिततेची भावना, भविष्यात चिंता कमी। सरकारचे कौतुकास्पद पाऊल। कर्मचाऱ्याचे कौतुक। सकारात्मक प्रभाव। नोकरीमध्ये अधिक शरणाने। शासकीय चरण। सरकारने आत्मविश्वास दाखवला तो कर्मचाऱ्यांनी दिलासा। भविष्यात योजना कर्मचाऱ्यांसाठी जीवन धोरण, आर्थिक स्थिरता उपाय। पेन्शन योजनेमध्ये सुधारणा, सरकारी धोरणामध्ये बदल। पेन्शन योजनेचे फायदे। जुन्या पेन्शन योजनेच्या परताव्याने सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। ही योजना त्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते, जेणेकरून ते खुल्या मनाने त्यांच्या जीवनाचा आनंद घेऊ शकतात। या व्यतिरिक्त ही योजना मानसिक स्थिरता देखील देऊ शकते, जेणेकरून नोकरीच्या दरम्यान आत्मविश्वास वाढेल व सरकारची ही चाल केवळ कर्मचाऱ्यासाठी नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील एक सकारात्मक चिन्ह आहे। यामुळे कर्मचाऱ्यावर आत्मविश्वास वाढेल आणि ते नोकरीसाठी अधिक समर्पित करतील। ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केलाय। धन्यवाद।